नमस्कार मंडळी, गावाकडच्या टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी. का नाही, आता नवरात्राचे दिवस आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना आमच्या दोघांकडून पण नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इथून पुढे तुम्हाला रोज एक नवरात्रीसाठी वेगवेगळे पदार्थ आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे, खास नवरात्रीसाठी. त्यामुळे त्यातलाच आज पहिला प्रकार कारभारने आज करून दाखवणार आहे. कारभारने आज कोणता प्रकार आहे? तर आज आपण आहे ना कडाकण्या बनवून दाखवणार आहे. हा मंडळी, भारतातला कुठलाही सण उत्सव म्हटलं की प्रत्येक सण उत्सवासाठी एक खास पदार्थ ठरलेला आहे. आणि नवरात्रासाठी सुद्धा खूप काही खास पदार्थ आहेत, ते आज तुम्हाला इथून पुढे बघायला मिळणार आहेत. चला करूया आजच्या या पहिल्या पदार्थापासून सुरुवात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत कडाकण्या. तर कडाकण्या म्हटले की आपण आता नवरात्र उत्सव चालू होणार आहे आणि शेवटच्या दिवशी आपण घरात वगैरे 9 दिवस गट बसवतो आणि शेवटच्या दिवशी आपण आहे ना नैवेद्य म्हणून पुरणपोळी, कडाकण्या, करंज्या वगैरे दाखवतो. पण असंच आहे ना, आपण रानात वगैरे पूजा करतो आणि त्यावेळी सुद्धा आपल्याला कडाकण्याचं नैवेद्य दाखवायला लागते. त्यामुळे ना आज आपण मस्त नवरात्रासाठी कडाकण्या बनवणार आहोत. आणि कडाकण्यामध्ये पण आहे ना 2 प्रकारचे असतात. एक तिखट कडाकण्या असतात आणि आणि एक गोड पण असते. त्यामधले ना आज आपण तिखट कडाकण्या बनवणार आहोत. तर तिखट कडाकण्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर आपण इकडे घेतलेले आहे 2 वाटी आपण मैदा घेतलेले आहे, अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, सैंधव मीठ घेतलेले आहे चवीपुरतं, आणि अर्धा चमचा आपण आहे ना इकडे ओवा घेतलेले आहे, आणि चिमूटभरच आहे ना आपल्याला इथं हळद पावडर पण लागणार आहे, तेवढं घेतलेले आहे, आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण इकडे काटवट घेतलेली आहे. काटवट मध्ये ना आपण मैदा घालूया. ह्यामधलं आपण थोडंसं आहे ना बाजूला ठेवूया, नंतर लावायला येईल. आणि ह्यामधलं आपण सगळं बेसन पीठ घालायचं आहे. आणि इकडे बघा सैंधव मीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं घालायचं. आणि ओवा थोडंसं आपण आहे ना हातामध्ये चोळून घालूया. आणि म्हणजे चव सुद्धा चांगलं उतरते. आणि ह्यामध्येच आहे ना आपल्याला घालायचं आहे. इकडे आपण हळद पावडर घेतलेली आहे, ते घालूया. आता आपण सगळे एकजीव करून घेऊया. सगळीकडे बेसन पीठ आणि मैदा आहे ना सगळं एकजीव व्हायला पाहिजे. तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचाभर आपण तेल घालूया. परत आपल्याला चांगलंच आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे आहे ना हे तेल लागायला पाहिजे. आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून आहे ना चांगलंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. आणि हे पीठ आहे ना आपल्याला पातळ वगैरे नाही करून घ्यायचं, घट्टच मळून घ्यायचं आपल्याला. आपण किती घट्ट मळून घेतो ना तेवढं आपलं कडाकण्या सुद्धा चांगलं होतात. आता हे बघू शकताय मस्त आहे ना असं घट्टसर पीठ मळून घेतलेले आहे. असंच आपल्याला ना घट्ट पीठ मळून घ्यायचं. तर आता आपण 1-5 मिनिटं आहे ना बाजूला ठेवूया, चांगलंच थोडंसं मऊ होईल पीठ. आणि आपल्याला गॅसवरती आहे ना कढई ठेवायचं आहे. आणि कढईमध्ये आपण तेल घालूया. आपल्याला तेल आहे ना चांगलंसं गरम करून घ्यायचं, त्यासाठी इकडे मी तेल गरम करायला ठेवते. तर आता आपण 5 मिनिटासाठी आपण इकडे पीठ ठेवलं होतं ना, बघा आता चांगलंसं थोडंफार मऊ सुद्धा झालेले आहे. अजून एकदा आपण आहे ना इकडे पोळपाट लाटण्यावरती ना आपल्याला चांगलंसं हे मळून घेऊया. आणि आपल्याला ह्यातला आपण गोळा घेऊया. बारीक बारीकच आहे ना आपल्याला गोळा घ्यायचा. म्हणजे जास्त तुम्ही मोठं करणार असेल तर तुम्ही थोडंसं गोळा आहे ना मोठं पण घेऊ शकताय. तुम्ही सगळं गोळ्याने एकदमच करून पण ठेवू शकताय, पण तुम्हाला लागेल तसं पण तुम्ही करून घेऊ शकताय. हे बघा आता मी एवढं गोळा इकडे तयार करून घेतलेले आहे. तर आपण एवढं पीठ आहे ना आपण बाजूला ठेवूया आणि नंतर आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आता आपण ह्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं आपण इकडे पिठामध्ये बुडवून घ्यायचं. आणि नाही ना हे चांगलंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. एकसारखंच आहे ना सगळीकडे असं लाटून घ्यायचं.
तुम्हाला किती मोठं पाहिजे तेवढं तुम्ही लाटून घेऊ शकता आणि पातळच लाटायचं. टम्म असं फुगल्यावर आपण ते पूर्ण मऊ होते नंतर, पण आपल्याला कडक नाही, पूर्ण कडक करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण चमच्या साहाय्याने थोडंसं टोचा मारून घ्यायचं. तर आता बघू शकते मस्त आहे. ह्या पद्धतीने आपण सगळं यांना लाटून घेतलेले आहे. हे बघा पूर्ण पातळ झालेले आहे. ह्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि इकडे आपण गॅसवर आहे ना तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आता आपण तेलामध्ये सोडूया आणि चांगलं असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने ना मस्त असं कडक होऊसपर्यंत ना आपल्याला हे तळून घ्यायचं. तर आता आपण हे पलटी करून घेऊया. असंच आहे ना आपल्याला कडक हे तयार व्हायला पाहिजे. कडक नाही म्हणजे खाताना सुद्धा आहे ना मस्त लागतो. आणि यामध्ये आपण आहे ना बेसन पीठ ओवा वगैरे घातल्यामुळं ना अजून चवीला खूप छान लागते. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं आणि पूर्ण आपल्याला ना तेल नितळून घ्यायचं. जरा सुद्धा आपल्याला हे तेलकट करून घ्यायचं नाही, म्हणजे खाताना आहे ना जरा सुद्धा तेलकट लागणार नाही. इकडे बघा ताटामध्ये काढून घेते आणि परत आपण आहे ना दुसरं तेलामध्ये सोडूया. दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण मस्त लागते. आणि आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा तुमच्याकडं गोड कडकण्या म्हणजे करताय का, काय तिखट कडकण्या करताय ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण इथं तिखट कडकण्या केलेल्या आहे. तुम्हाला गोड पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, ते सुद्धा आपण तुम्हाला करून दाखवू. आणि आपल्याला सगळं कडकण्या आहे ना हे तळून घ्यायचं आहे. बघू शकता दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर मस्तच लागते. तर मंडळी मस्तपैकी का नाही एकदम गोलाकार आणि एकदम कडक असे कडकण्या तयार झाल्यात. हे बघा इकडे दिसायला पण छान दिसतात आणि मस्त ओवा बिवा मस्त दिसतंय खायला. हा म्हणजे पौर्णिमेच्या रात्री चांदण्या दिसाव्यात तसे याच्यावरती का नाही ओवा दिसायला लागल्यात. कार्बन आहे टेस्ट करून बघूया की आहे की नाही. आणि बघू शकताय मस्त असं कडक पण झाले. हे बघा हो मला तर टेस्ट करून आईला सांग कसं झालंय. छान झालंय का. काय झालं हसायला म्हणजे चांगलं झालंय. कार्बन आहे मी बी बघतो. हा बघा तू बी तर आहे की बघतो. छान एकदम कडक झालं. ह्यालाच कडक नाही म्हणतात तो. कडक व्हायलाच पाहिजे. तो पाहिजे मला आवडीनं खायला आवडलं तुला. साहित्य तर म्हणलं असं तर 2-3 साहित्यातच हे होणार पदार्थ आहे. बनवायला वेळ लागत नाही. बारकी पोरं बुक्का उडवतात बघितलं तुम्ही मल्हार कसं खायला. पाहिजे खा. 2च दात आले तरी पण खातोय. जबरदस्त झाले बघा. टेस्ट म्हणजे टेस्टच आहे. चला रेसिपी कशी वाटली आणि आमचं नवीन किचन कसं वाटलं, किचन मधला हा बदल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा बरं का. काय कमी जास्त जरी असलं तरी हक्कानं तुमचेच दादा वहिनी समजून नक्की बदल आम्हाला सांगा. चला सबस्क्राईब चॅनलला करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आता उद्याचं रेसिपी काय येणार खास नवरात्रीसाठी ते मंडळी नक्की बघा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.